ड्रेनेजच्या बद्दल जो जुन्या पाईपलाईनवर ताण आलेला आहे, त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला ताण आलेला आहे, असे अनेक प्रश्न आहेत. काल पण मी आणि आमचे सगळे सहकारी अधिकाऱ्यांना घेऊन दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत बसलो होतो आणि आज पण सकाळी 6 ते 8 अधिकाऱ्यांना घेऊन मी अण्णा बनसोडे, योगेश भल आणि मी सगळे बसलो होतो. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, बाबांनो, मी कामाचा माणूस आहे. मला एक सकाळी लवकर उठून काम करायला आवडतं. थोडं काही अधिकाऱ्यांना किंवा कुणाला त्रास होत असेल पण शांत सगळी परिस्थिती असते, नीट समजून घेता येतं, इतरांना त्रास होत नाही, रहदारी नसते आणि म्हणून तो वेळ मी निवडलेली आहे. आज आपल्या संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगरमध्ये पण आम्ही मगाशी गेलेलो होतो. आता संत तुकाराम नगरमध्ये देखील इथं परिवार मिलनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आलोय. कारण मी 91 पासून एक परिवार म्हणून ह्या शहराकडे बघितलंय, महाराष्ट्राकडे बघितलंय. महाराष्ट्राने मला साथ दिली, ह्या शहराने मला साथ दिली आणि त्याच्यातून समस्या आम्ही सोडवत गेलो. साधू संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामं करत गेलो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. मला नेहमी वाटतं जातीय सलोखा असला पाहिजे, सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. हा डावा हा उजवा असा विचार करून चालत नाही. शेवटी इथं ही कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, ही अनेक गावं एकत्र करून झालेली नगरपालिका, नंतर झालेली महानगरपालिका, या शहराला नेतृत्व देण्याचं काम सुरुवातीला अण्णासाहेब मगरांनी केलं, नंतरच्या काळात रामकृष्ण मोरे साहेबांनी केलं. आज दोघंही हयात नाहीत, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मोरे साहेबांच्या नंतर मी ह्या शहराचं नेतृत्व केलं. अनेकांना आम्ही वेगवेगळ्या पदावर संधी दिली. संधी देत असताना गाववाला बाहेरवाला असा मी भेदभाव केला नाही, कारण शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हे सूत्र अंगीकारलं. आज पण आपल्याला अनेक गोष्टी पुढे करायच्यात, कारण लोकसंख्या वाढतीये, रहदारी वाहनांची संख्या वाढल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आपण मागं इथं नाशिक रोडला जात असताना डबल फ्लायओव्हर केला. आज आम्ही सगळ्यांनी आढावा घेतला. संत तुकाराम नगरमधल्या माझ्या बांधवांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, खाली रस्ता नेहमीचा 6 लेन, त्याच्यावर एक कॉलम घेऊन 4 लेन जायला, 4 लेनला 8 लेन, त्याच्यावर पुन्हा कॉलम सरळ घेऊन ट्रेन करता, मेट्रो करता 2 लेन, एक जायला एक यायला, अशी पण टेक्नॉलॉजी आता आलेली आहे. म्हणजे आपण तर रस्ते किती रुंद करायचं म्हटलं तर आपली जुनी गावं, आपलं पिंपळी असेल, आपलं चिंचवड असेल, आपलं भोसरी असेल, आपलं कासारवाडी असेल, आपलं फुगेवाडी असेल, ही सगळी गावच होती. जुने लोक काही आहेत ते सांगतात. आणि आता ते नागरीकरणच एवढं झालंय, झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या करता त्याही लोकांना घरं बांधून दिली पाहिजे म्हणून SRAची योजना आणली. ब्लू लाईन, रेड लाईन आलेली आहे, त्याच्याकरता नदी सुधार कार्यक्रम हातात घेतलाय की उद्याच्याला वरच्या भागातनं पावनेचं पाणी सुटलं, नदीला आलं, इंद्रायणीला नदीला पाणी आलं, इकडं पुण्याचं पण मुळामुठाचं पाणी तिकडं आलं तर कुणालाच त्याचा त्रास होऊ नये. कारण परवाच्याही पावसामध्ये मला निवेदन दिली की दादा आम्हाला त्रास झाला, अशा पद्धतीचा त्रास होऊ नये. माझ्या तरुण तरुणींच्या करता इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर CIIT हे काम मी सुरू करण्याचा निर्णय मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये घेतलेला आहे. आणि ह्याच्यातून गोरगरिबांच्या मुलांना मुलींना पण रोजगार मिळावा, त्यांनाही स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता जे ज्ञान अलीकडच्या काळामध्ये मिळणं गरजेचं आहे ते नवीन ज्ञान मिळावं. आता पूर्वी IT
बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याला महत्व होतं. आता महत्व एआयला देतात. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता त्यांनी सगळं जग व्यापल्यासारखं झालेलं आहे. आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागणार आहे. आम्हाला महिलांना, मुलींना, मातांना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याकरता आम्ही कोणाची गुन्हेगारी, गुंडगिरी, दहशत ही खपवून घेणार नाही. वेळ पडली तर त्यांच्यावर मकोका लावायला देखील आम्ही पोलीस खात्याला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही या शहरात राहा, आनंदाने तुमचा व्यवसाय करा, नोकरी करा. काय आणखीन तुमच्या मनामध्ये असेल ते शहराच्या फायद्याचं असेल, शासनाने ठरवून दिलेल्या नियमामध्ये बसणारा असेल तर जरूर तुम्ही ते करायला आमची हरकत नाही. पण ते करत असताना तुम्ही कुणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, तुम्ही काहीतरी कुणाला फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात आम्ही ऐकणार नाही. आता आपण पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस खात्याचं इथं आणलेलं आहे. नवीन पोलीस स्टेशन मी मंजूर करून दिलेली आहेत. आता पोलीस भरतीला देखील आम्ही मान्यता दिलेली आहे. नवीन जे काही शिक्षण आता आलेलं आहे त्या शिक्षणाच्या सुविधा देखील आपल्याला आपल्या परिसरामध्ये कशा करता येतील. आणि सगळं करत असताना दफनभूमीचा प्रश्न, स्मशानभूमीचा प्रश्न, उद्यानाचा, त्याच्यामध्ये क्रीडांगणाचा, भाजी मंडईचा, ज्या मूलभूत गरजा आहेत. अनेक जण सांगतात दादा विजेचा प्रश्न फार आहे. त्याकरता कालच मी रात्री अधिकाऱ्यांशी बोललो. इथं सबस्टेशन मोठं करावं लागेल, 9-10 कोटी रुपये खर्च आहे. जागा 10 गुंठे लागते. त्याशिवाय वाढलेली घरांची संख्या, वाढलेले छोटे मोठे उद्योग आणि काही झालेले टॉवर, त्याच्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या कंपन्या, तिथं साहजिकच मोठ्या प्रमाणावर लाईटची मागणी वाढते. आणि ही पूर्ण करायची असेल तर आपल्याला सबस्टेशन उभं करावंच लागणार आहे. त्याकरता मी एमआयडीसीमध्ये 10 गुंठे जागा देण्याचं ठरवलेलं आहे. मुंबईत उद्याच्याला मी जाणार आहे. उद्या परवा मी 2 दिवस मुंबईत आहे. त्यावेळेस त्यातले बरेचसे प्रश्न जे मंत्रालयाच्या लेवलचे ते तिथं अधिकाऱ्यांना बोलून मार्गी लावण्याचं काम मी करणार आहे. माझी संत तुकाराम नगर परिसरातल्या सहकाऱ्यांना विनंती आहे की इथं आपण चांगल्या संस्था आणल्या. तुमच्या इथं पी.डी. पाटील साहेबांनी सुरू केलेलं मेडिकल कॉलेज किती दर्जेदार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे साहजिकच इथं लोकांना व्यवसाय त्या निमित्तानं मिळाला. दुकानदारांना, विद्यार्थ्यांच्या निमित्तानं ग्राहक उपलब्ध झाला. असंच शहरातलं आर्थिक चक्र पण फिरलं पाहिजे. ते पण फिरवण्याचं काम, ते पण कुठेही स्तब्ध न होण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. संत तुकाराम नगरमध्ये राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन इथे मनपाच्या जागेमध्ये आपण काल त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याबद्दलचा निर्णय घेतला. मनपाच्या जागेमध्ये अनधिकृतरित्या मोकाट कुत्र्यांचा जो काही प्रश्न आहे सांस्कृतिक भवनाच्या शेजारचा, त्याचे मला फोटो दाखवले साहेबांनी. तर होय, काल दाखवलं बबनराव, तुम्ही घरी होता पण आम्ही दोघांनी ऐकलंय ते सगळे. तर ठीक आहे, आता करतोय आम्ही. त्याच्यामध्ये लक्ष मुक्ताताई घातलेलं आहे. पडवळताई काळजी करू नका. काल स्वतः आयुक्त होते. आता ती कुत्री बाहेर काढलेली आहेत, ती आता पकडून कशी न्यायची ती व्यवस्था करू. त्याच्यामध्ये कुणाच्याही भावना पण दुखावल्या जाणार नाही आणि कुठल्या नियमाचा भंग पण होणार नाही. त्याच्यामध्ये आयुक्तांना कालच सूचना दिलेल्या आहेत आणि कारवाई झालेली, पण कायमस्वरूपी याचा बंदोबस्त आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आणि समस्या कायमची सोडवण्यासाठी मी माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरी राम चोबे आणि ओएसडी विकास पाटील यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही
सारखा पाठपुरावा आयुक्तांकडे करून हा प्रश्न सोडवायचा आहे। आता तिथं काही आमचे कॉर्पोरेशनचे अधिकारी गंमत करतायत खालचे, त्यांच्याही लक्षात आलं की आता ही जी नोंद आम्ही लोकांनी घेतलेली आहे त्याच्यावर ते काही तिथं आता गडबड करतील आणि तुमचा त्यांच्या काही चुकीच्या गोष्टींच्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं आम्ही होऊन देणार नाही। हा आमचे जॉईंट काल काय झालं, चौबे आपले आयुक्त सीपी ते रजेवर होते काल आणि आज, ते उद्या येणार आहेत, पण तू जॉईंट सीपी होते, त्यांना सांगितलं की ह्या कामात जर कोणी व्यत्यय आणायचा प्रयत्न केला तर सरळ तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करतायत म्हणून कारवाई करा, अशाही सूचना दिलेल्या आहेत। म्हणूनच मी मगाशी काय सांगितलं, सगळ्यांनीच काम करण्याचा अधिकार संविधानाने तुम्हाला मला दिलेला आहे, घटनेने बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेला आहे, पण त्या संविधानाचा उपयोग करत असताना, त्या घटनेचा कायद्याचा वापर करत असताना इतरांनाही त्रास होणार नाही, ही पण खबरदारी माझ्यासहित सगळ्यांनी घेतली पाहिजे, हे मात्र सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावं अशा प्रकारची विनंती संत तुकाराम परिसरातल्या माझ्या नागरिक बंधू भगिनींना करतो। काम मोठं आहे, परंतु करण्याची निश्चितपणे धाडस आणि करण्याची क्षमता ही आम्हा लोकांच्या मध्ये आहे, एवढी मात्र तुम्ही खात्री बाळगा। आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस मी काही उमेदवार तुमच्या समोर देईल त्या उमेदवारांच्या पाठीशी आपण उभे राहा, आशीर्वाद द्या, त्यांना निवडून आणा, मग पुढची व्यवस्थित बाकीची जबाबदारी केंद्राचा निधी, राज्याचा निधी, वेगवेगळ्या आर्थिक संस्थांचा निधी आणि वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये त्याच्यात माझ्या पिंपरी चिंचवड शहराचा कसा अधिकचा फायदा होईल याबद्दलचा प्रयत्न मी एक परिवारातील घटक या नात्याने करत राहील। याबद्दल पण मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो। आज रविवारचा दिवस असताना पण आपण अनेक जण इथं उपस्थित राहिला, लाडक्या बहिणी उपस्थित राहिल्यात, वडीलधारी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्व संत तुकाराम नगरमधल्या प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींचं, तरुण तरुणींचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।